नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये कबूल केल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आम्ही हात या अवयवावर आधारित मराठी म्हणी घेऊन आलो आहोत. कान या अवयवावर आधारित व्हिडिओला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही हजर झालो आहोत. बघूया, सर्वात पहिली म्हण जी मला सर्वात जास्त आवडते ती म्हणजे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. ज्या घरी स्वच्छता असते त्या घरी धनधान्य संपत्ती भरपूर असते, असा या म्हणीचा अर्थ आहे. यानंतरची म्हण बघूया. हातच्या कंकणाला आरसा कशाला. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नाही. हात देणे म्हणजे मदत करणे. हात खंडा असणे म्हणजे कौशल्य असणे. हातापाया पडणे, गयावया करणे. हात पाय गाळणे म्हणजे निराश होणे. हातपाय हलवणे म्हणजे उद्योग करणे. हातावर पोट असणे याचा अर्थ असा आहे, अंग मेहनत करून पोट भरणे. हातावर शीर घेणे म्हणजे मरणास तयार असणे. हात दगडाखाली सापडणे, अडचणीत असणे. हात उगारणे, मारायला प्रवृत्त होणे. हातावर तुरी देणे, फसवून पळून जाणे. हात आवरणे, मदत थांबवणे. विद्यार्थी मित्रांनो, या म्हणींचा तुम्ही वेळोवेळी पत्रामध्ये निबंधामध्ये जरूर वापर कराल याची आम्हाला खात्री आहे. पुढच्या म्हणींकडे वळण्या अगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटन फ्री आहे. विचार कसला करताय? चला तर पुढल्या काही म्हणी बघूया. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. दूरचे मिळण्याच्या आशेने जवळचे गमावणे. हाती काम मुखी नाम. देवाचे नाम व उद्योग एकाच वेळी सुरू असणे. जिथे राबती हात तेथे हरी. याचा अर्थ असा आहे, जिथे श्रम केले जातात तिथे देवाचा वास असतो. हात ओला करणे म्हणजे लाच देणे. हात घाईवर येणे म्हणजे मारामारी करणे. हात चालणे म्हणजे पटापट काम करणे. हात पसरणे म्हणजे भीक मागणे. हातपाय मोकळे करणे म्हणजे फिरायला जाणे. हात धुवून घेणे म्हणजे स्वार्थ साधणे. आपला हात जगन्नाथ. आपली उन्नती आपल्यावर अवलंबून असते. आपल्या हातात अधिकार आल्यावर त्याचा दुरुपयोग करून जिन्नस लाटणे, असा या म्हणीचा अर्थ आहे. हात दाखवून अवलक्षण. उगीचच विविध गोष्टींमागे धावून स्वतःचे हसे करून घेणे. यानंतरची म्हण आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. याचा अर्थ असा आहे, लहान मुलास माता जे वळण लावते ते त्याच्या जन्मभर टिकते. राष्ट्राचे सामर्थ्य हे अशा आयांवर अवलंबून असते. मातृपदाची थोरवी एवढी आहे. अशा प्रकारे हात या विषयावर आधारित काही म्हणी आपण शिकलो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील हे जर आपण कॉमेंट सेक्शन मध्ये सांगितलं तर फार चांगलं होईल. त्याप्रमाणे आपल्याला व्हिडिओ बनवता येतील. तूर्त इथेच थांबूया. धन्यवाद.